नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कमलाकर वाघ पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल MPSC स्टडी पॉईंटवर. मित्रांनो, MPSCच्या पूर्व अथवा मुख्य परीक्षेत यश मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाची बाब असते ती म्हणजे मागील प्रश्नपत्रिकांचे अचूक विश्लेषण. त्यामुळे आपण या सिरीजमध्ये बघणार आहोत MPSCच्या मागील पूर्व परीक्षांचे ॲनालिसिस. सुरुवात आपण 2019च्या पूर्व पेपरने करणार आहोत. तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना, आपण आपले चॅनल लाईक केले नसल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि आवडल्यास सबस्क्राईब. पहिला प्रश्न बघूयात. विधाने दिली आहेत. पहिले विधान, 2017 साली जगात कार्बन डायऑक्साईडचे सर्वाधिक उत्सर्जन करणाऱ्यांमध्ये भारताचे 4थे स्थान आहे. दुसरे विधान, 2017 मधील जगात सर्वाधिक उत्सर्जन करणाऱ्यांमध्ये चीन, अमेरिका, युरोपियन युनियन आणि भारत या चौघांचा समावेश असून त्यांचा जागतिक उत्सर्जनात 58% हिस्सा आहे. आणि तिसरं विधान आहे, जागतिक उत्सर्जनामध्ये भारताचा हिस्सा 15% आहे. तर आपल्याला या विधानांवरून अचूक योग्य विधाने ओळखायची आहेत. जर आपण पाहूयात कार्बन उत्सर्जन, आपलं पर्याय क्रमांक 2 येतं इथं. कसं ते बघूयात. कार्बन उत्सर्जनाची यादी बघितल्यास सर्वप्रथम क्रमांक लागतो चीनचा 28% उत्सर्जन. त्यानंतर अमेरिकेचा क्रमांक आहे, त्यांचं उत्सर्जन आहे 15%. युरोपियन युनियनचं कार्बन उत्सर्जन आहे 8% आणि भारताचं होतं 7%. त्यामुळे विधान तिसरं आपलं चुकीचं ठरतं. यानुसार जागतिक उत्सर्जनात भारताचा हिस्सा केवळ 7% आहे, त्यामुळे सी चुकीचं. त्यानंतर क्रमांक लागतो रशियाचा आणि यावरून लक्षात येतं की पहिले 4 देश म्हणजे चीन, अमेरिका, युरोपियन युनियन आणि भारत हे मिळून 58% उत्सर्जन करतात. त्यामुळे ए आणि बी हे विधान योग्य आहे आणि सी विधान चुकीचे आहे. पुढे बघूयात. चायना आणि भारताचे या बाबतीत उत्सर्जनात प्रमाण वाढते आहे, तसंच अमेरिका आणि युरोपियन हे त्यांचं प्रमाण कमी करण्यात यशस्वी ठरले आहेत, जे इथं आपण नोंद घेऊ. पुढे बघूयात. हा महिला सबलीकरणाशी संबंधित प्रश्न आहे. महिला व बालविकास मंत्रालयाने कोणते ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे ज्यामुळे केंद्र सरकारच्या महिला कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषणाची तक्रार दाखल करता येईल? याचं उत्तर आहे शी बॉक्स, म्हणजे पर्याय क्रमांक 3. बघूयात त्याबद्दल अजून माहिती. तर शी बॉक्स म्हणजेच महिला कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी झालेल्या लैंगिक शोषणाची तक्रार दाखल करता येते. यात खाजगी तसेच सरकारी ठिकाणी काम करणाऱ्या महिलांचा समावेश होतो. त्यानंतर काही ॲप बनवले आहेत सरकारांनी आपल्या महिलांच्या सुरक्षेसाठी. त्यामध्ये रक्षा ॲप आहे, जे आपत्कालीन स्थितीत जवळच्या व्यक्तींना संदेश पाठवते, जेणेकरून महिलांना त्वरित मदत उपलब्ध होऊ शकते. तसंच हिम्मत हे ॲप दिल्ली पोलिसांनीही महिलांसुरक्षांसाठी बनवलं आहे, ज्यामध्ये जवळच्या व्यक्तींना संदेश पाठवला जातो व त्वरित मदत पुरवली जाते. पुढे पाहूयात. तिसरा प्रश्न, चुकीचे विधान ओळखायचं आहे. गगनयान संबंधी आहे. गगनयान हा भारत सरकारचा महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे, त्यामुळे त्यावर वारंवार प्रश्न विचारले गेलेत आणि येत्या काळातही विचारले जातील. जसं राज्यसेवा पूर्व परीक्षेत विचारला गेला होता यंदा, त्या पद्धतीने. तर विधान पाहूयात. पहिले विधान, भारताच्या गगनयान या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भाग म्हणून 2020 इस्रोद्वारा 2 भारतीयांना अंतराळात पाठवले जाणार आहे. दुसरं विधान, नुकतेच केंद्रीय मंत्रिमंडळाने या कार्यक्रमासाठी 10,000 कोटींची तरतूद केली आहे. गगनयान प्रकल्पाची घोषणा पंतप्रधानांनी भारताच्या 72व्या स्वातंत्र्यदिनी सर्वप्रथम केली होती. तर चुकीचे ओळखा. आणि चौथा पर्याय आहे वरीलपैकी नाही. यात चुकीचं विधान आहे पर्याय क्रमांक 1. कसं ते बघूयात. गगनयान संदर्भात माहिती. तर गगनयान हा एक भारताची अंतराळ मोहीम आहे, जी इस्रोद्वारे राबवली जाते. या मोहिमेद्वारे 3 भारतीय अंतराळवीर अवकाशात 7 दिवस राहतील. आपल्याला पहिल्या विधानात दिलं आहे की 2 भारतीय अंतराळवीर, तसेच ते 2020 नाही तर 2022 पाठवले जाणार आहेत आणि असे करणारा भारतात 4था देश असेल. ही मोहीम 2022 पूर्ण होण्याची शक्यता आहे आणि यासाठी सरकारने 10,000 कोटी रुपये मंजूर केले आहेत. आणि सोबतच आपण फ्रान्स आणि रशियासोबत करार देखील केले गेले आहेत आणि आपल्या अवकाशवीरांचं प्रशिक्षण हे रशियामध्ये सुरू आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात. सुकन्या समृद्धी योजनेबाबत अयोग्य विधान ओळखा. ए विधान, 2015 ही योजना सुरू झाली. ब विधान, बेटी बचाओ बेटी पढाओ आंदोलनाचा भाग ही योजना आहे. तसेच सी विधान, मुलींच्या शिक्षणाचा खर्चपूर्तीसाठी टपाल खात्यात विशेष खाते उघडणे या योजनेअंतर्गत आवश्यक आहे. ड विधान, या योजनेअंतर्गत मुलींच्या विवाहासाठी खर्च समाविष्ट नाही. तर सुकन्या समृद्धी योजनेचा विचार केल्यास क आणि ड हे विधान चुकीचे ठरतात. कारण कसं, तर
ही योजना 2015मध्ये सुरू झाली आणि ही बेटी बचाव आणि बेटी पढाओ या आंदोलनाचाही भाग आहे. तसंच या योजनेची सुरुवात हरियाणातील पानिपत या ठिकाणी झालेली आहे 22 जानेवारी 2015 रोजी. तसंच या योजनेचा मुख्य हेतू होता मुलींचे प्रमाण दर हजारी प्रमाण वाढवणे, म्हणजेच लिंग गुणोत्तराचे प्रमाण वाढवण्यासाठी. आणि ज्या जिल्ह्यांमध्ये कमी लिंग गुणोत्तर होता अशा 100 जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरुवातीला सुरू करण्यात आली होती. महाराष्ट्रातीलही 10 जिल्ह्यांचा यात समावेश होतात. कोणते ते पाहूयात. सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेला महाराष्ट्रातील जिल्हा म्हणजे बीड आणि त्यानंतर जळगाव. त्यानंतर होते नगर, बुलढाणा, औरंगाबाद, वाशिम, कोल्हापूर, उस्मानाबाद, सांगली आणि जालना. तर या जिल्ह्यांचा यात समावेश केला गेला आहे. तिसरं विधान होतं आपलं मुलींच्या शिक्षणाचा खर्चपूर्तीसाठी टपाल खात्यात विशेष खाते उघडणे आवश्यक आहे. हे विधान चुकीचं आहे, कारण यात केवळ टपाल खाते नाही तर बँकांमध्येही खाते उघडता येऊ शकते. जन्मानंतर मुलगी 10 वर्षाची होईपर्यंत बँकेत अथवा टपाल खात्यात ते खाते उघडता येऊ शकते 1000 रुपयांच्या ठेवीवर, आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवणूक यात करू शकतात. आणि यावर व्याजही अधिक मिळते, 9.1% व्याजदर होता. तसंच या योजनेच्या ब्रँड अँबॅसेडर आहेत प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित ह्या, आणि यावेळेस टपाल तिकिटाचेही उद्घाटन करण्यात आले होते. आणि जे चौथं विधान होतं आपलं, त्यानुसार या योजनेअंतर्गत मुलींच्या विवाहासाठीचा खर्च समाविष्ट नाही, हे चुकीचे आहे. यात मुलींच्या विवाहासाठीचा खर्च समाविष्ट आहे. तसेच उच्च शिक्षणासाठी 18 वर्षानंतर मुली 50% रक्कम काढू शकतात. पुढील प्रश्न पाहूयात. पद्मभूषण पुरस्कारांसंबंधी आहे. त्यात पद्मभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा कोणत्या क्षेत्रात पुरस्कार प्राप्त झाला आहे अशा जोड्या जावा विचारल्या गेल्या आहेत. त्यानुसार यादी पाहूयात. तर पंकज अडवाणी यांना खेळमध्ये मिळाला होता. महेंद्रसिंग धोनी यालाही खेळमध्ये मिळालेला आहे. तसेच फिलिपोस मार्क क्रिस्टोस्टन यांना, अलेक्झांडर कदादिन यांना मरणोपरांत भेटलेला आहे. अलेक्झांडर कदादिन हे रशियाचे भारतातले भारतातले राजदूत होते, ज्यांना भारत आणि रशियाची मैत्री दृढ केल्यामुळे हा पुरस्कार दिला गेला आहे. तो मरणोपरांत आहे. तसेच आर नागास्वामी हे तामिळनाडूचे आहेत, ज्यांना पुरातत्व शास्त्रासाठी हा पुरस्कार देण्यात आला होता. वेदप्रकाश नंदा यांना साहित्य व शिक्षणासाठी, लक्ष्मण पै यांना कला व रंगचित्रकलासाठी आणि अरविंद पारेख यांना कला व संगीत यासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. पद्म पुरस्कारांचे महत्त्व लक्षात घेता आपण पाहूयात आगामी परीक्षेसाठी 2020मधील पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त यादी. त्यात जॉर्ज फर्नांडिस हे राजकारणी समाविष्ट आहेत. त्यांना कामगार नेते किंवा बंद सम्राट म्हणूनही ओळखले जाते. त्यांनी भारताचं संरक्षण मंत्रीपदही भूषवलं आहे NDA प्रथमच्या काळात, अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना. तसेच ते बिहार राज्यातून येत होते. त्यानंतर अरुण जेटली, सुषमा स्वराज या भाजपच्या नेत्यांनाही पद्मविभूषण पुरस्कार मरणोपरांत देण्यात आला आहे. अनिरुद्ध जगन्नाथ जे मॉरिशसचे अध्यक्ष होते भारतीय वंशाचे, त्यांनाही यावर्षी पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे. खेळामधून MC मेरी कोम यांना, ज्या मणिपूरच्या आहेत, पद्मविभूषण प्राप्त झाला आहे. आणि छन्नूलाल मिश्र ज्यांना कलेसाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. तर ही यादी आगामी परीक्षांसाठी लक्षात ठेवा. तसंच पद्मभूषण पुरस्कार प्राप्त ही काही महत्त्वपूर्ण नावे आहेत, ज्यात बाळकृष्ण दोशी जे वास्तुकलेसाठी प्रसिद्ध होते गुजरात राज्याचे. तसेच महाराष्ट्राचे राज्यपाल राहिलेले SC जमीर, महाराष्ट्रातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा आणि प्रसिद्ध बॅडमिंटन खेळाडू PV सिंधू यांचाही पद्मभूषण पुरस्कारकर्त्यांमध्ये समावेश आहे. पुढे पाहूयात. महत्त्वाचं, मनोहर पर्रीकर यांनाही पद्मभूषण पुरस्कार प्राप्त झालेला आहे मरणोपरांत. पुढील प्रश्न आंतरराष्ट्रीय नियुक्ती संदर्भात आहे. भारताचे श्री दलवीर भंडारी यांच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नोव्हेंबर 17मध्ये निवड झाली. भंडारी यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत 193 पैकी 183 मते मिळाली. 1945 साली आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थापना झाल्यापासून या न्यायालयात ब्रिटिश न्यायाधीश असणार नाही अशी ही पहिलीच वेळ आहे. आणि चौथं यापैकी नाही, म्हणजे चुकीचं विधान ओळखायचं होतं आपल्याला. तर याचं उत्तर असेल आपला पर्याय क्रमांक 4, कारण वरील 3ही पर्याय योग्य आहेत. दलवीर भंडारी हे पुनर्नियुक्त झाले आहेत नोव्हेंबर 17मध्ये. ग्रीनवूड हे ब्रिटनच्या उमेदवार त्यांचे प्रतिस्पर्धी होते, मात्र भंडारींना महासभेत 193 पैकी 183 मते मिळाली. ग्रीनवूड हे सुरक्षा परिषदेत दलवीर भंडारी यांच्यापेक्षा पुढे होते, मात्र 11व्या फेरीनंतर त्यांनी माघार घेतल्याने दलवीर भंडारी हे नियुक्त झाले आहेत असं आपण म्हणू शकतो.
पुढे साहित्य अकादमीबद्दल प्रश्न आहे. बरोबर नसलेले विधान आपल्याला ओळखायचे आहे. विधाने दिली आहेत. साहित्य अकादमीची स्थापना मार्च 1954 झाली आहे. संस्था नोंदणी अधिनियम 1860च्या अंतर्गत तिची एक संस्था म्हणून 1956 नोंदणीकृत केली गेली आहे. मुख्यालय त्याचे मुंबई येथे आहे आणि अकॅडमीने 24 भाषांना मान्यता दिली आहे. तर आपल्याला अयोग्य विधान ओळखायचं आहे. साहित्य अकादमीबद्दल आपल्याला जुजबी माहिती असेल तरीसुद्धा आपण हा प्रश्न सोडवू शकतो, कारण त्याचं मुख्यालय दिल्ली येथे आहे हे आपल्याला माहीतच नाही, इथं आवश्यक होतं. इतर सर्व वाक्य बरोबर आहे, मात्र तिसरं वाक्य चुकीचं आहे. त्यामुळे अजून माहिती पाहूयात. साहित्य अकादमी ही भारतीय भाषांचे संवर्धन करणारी संस्था असून तिची स्थापना 12 मार्च 1954 झालेली आहे. तिचं उद्घाटन राधाकृष्णन यांच्या हस्ते झालं आहे. आपण बाजूच्या चित्रात बघू शकतो. महाराष्ट्रातील काही लेखकांना मिळालेला पुरस्कार बघूयात मागील वर्षांमध्ये. 2016 आसाराम लोमटे यांना मिळाला होता आलोक या ग्रामीण लघुकथेसाठी. 2017 श्रीकांत देशमुख यांना ग्रामीण कविता संग्रह बोलावे ते आम्ही यासाठी मिळाला आहे. 2018 ल म कडू यांना खारीच्या वाटा या बालसाहित्यासाठी, तर मसू पाटील यांना सर्जन प्रेरणा व कवित्व शोध या समीक्षेसाठी मिळालेला आहे. 2019 अनुराधा पाटील यांना कदाचित अजूनही या कविता संग्रहासाठी मिळालेला आहे. अनुराधा पाटील यांच्याबद्दल 2019-20च्या पूर्वपरीक्षेमध्येही प्रश्न विचारला गेला होता, त्यामुळे इम्पॉर्टन्स आहे याचं लक्षात ठेवा. 2020 नंदा खरे यांना उद्या या कादंबरीसाठी हा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. अकॅडमी अशा 24 भारतीय भाषांना आणि त्यात इंग्लिशचाही समावेश आहे अशा भाषांच्या लेखकांना पुरस्कार देत असते. पुढील प्रश्न बघूयात. हा पर्यावरणाचा अधिवासासंबंधीचा प्रश्न आहे. मुंबई शहरासंबंधी असत्य विधान कोणते ते ओळखायचं आहे. मुंबई हे बिबट्यांचा अधिवास केंद्रस्थानी असणारे जगातील एकमेव शहर आहे. मुंबई शहरातील 4 प्रमुख नद्या म्हणजे मिठी, दहिसर, पोईसर आणि ओशिवरा या आहेत. दहिसर, पोईसर आणि मिठी या नद्यांचा उगम तुळशी तलावातून होतो. आपल्याला असत्य विधान ओळखायचे, तर यातील असत्य विधान येतं आपलं तिसरं विधान. त्यामुळे योग्य पर्याय असेल आपला पर्याय क्रमांक 3, कारण दहिसर, पोईसर आणि मिठी नद्यांचा उगम तुळशी तलावातून होतो असं वाक्य दिलं आहे. मात्र मिठी नदीचा उगम हा विहार तलावातून होतो, त्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे. बघूयात आपण त्याबद्दल डिटेल. दहिसर नदी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून तुळशी तलावातून उगम पावते आणि दहिसर उपनगरातून वाहते म्हणून तिला दहिसर नदी म्हणतात. तसंच पोईसर नदी ही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून उगम पावते. ओशिवरा नदी ही वालभट नावानेही ओळखली जाते. तसेच ती नदी देखील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या आरे मिल्क कॉलनीतून वाहते. मिठी नदी ही सर्वात मोठी नदी आहे, जवळपास 25 किलोमीटर लांबीची. ही मात्र विहार तलावातून उगम पावते, त्यामुळे आपला पर्याय क्रमांक 3 चुकीचा. बघूयात. ई चरकबद्दल विचारला आहे, पोर्टलचा क्वेश्चन आहे हा. भारतीय शासनाने सुरू केलेले ई चरक नावाचे पोर्टल कशाशी संबंधित आहे. आपल्याला माहीत आहे चरक हा प्राचीन भारतातील एक शल्यचिकित्सक होता असं म्हणू शकतो आपण. इथं पर्याय दिले आहेत. ऑनलाईन आयुर्वेद औषधालय, ऑनलाईन आयुर्वेदाविषयी मासिक, ऑनलाईन आयुर्वेदाच्या औषधासंबंधीचे मार्गदर्शन आणि चौथा पर्याय आहे ई चॅनल वनौषधी, सुगंधी, कच्चा माल आणि आयुर्वेदाचे ज्ञान यासाठी. तर इथं आपला पर्याय क्रमांक येतो 4 योग्य आहे. कसं ते बघूयात. ई चरक याचा फुलफॉर्म आहे ई चॅनल फॉर हर्ब्स, aromatic raw material and knowledge is platform to enable information exchange between various stakeholders involved in the medical plant sector. म्हणजेच आयुर्वेद वनौषधी वगैरे इत्यादींमध्ये कार्यरत असणाऱ्यांच्या नॉलेज, तसेच कच्चा माल आणि सुगंधी अथवा वनौषधी यांच्या देवाणघेवाणीसाठी हे एक ऑनलाईन व्यासपीठ आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा ई चरक. पुढील प्रश्न पाहूया. पेन्सिल हे ऑनलाईन पोर्टल टिंबटिंबच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आहे. जर आपल्याला पेन्सिल या पोर्टलचा फुल फॉर्म माहीत असेल तर हा प्रश्न आपण सहज सोडवू शकतो. बघूयात ते कसं. उत्तर याचं आहे पर्याय क्रमांक 1. बघूयात. पेन्सिल पोर्टल म्हणजेच प्लॅटफॉर्म फॉर इफेक्टिव्ह एन्फोर्समेंट फॉर नो चाइल्ड लेबर याचा शॉर्टकट करून पेन्सिल शब्द बनवला आहे. म्हणजेच पेन्सिल पोर्टल हे बालमजुरी निर्मूलनासाठी बनवले गेलेले पोर्टल आहे. त्यामुळे पर्याय उत्तर येतं आपलं बालमजूर कायदा आणि राष्ट्रीय बालमजूर प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हे पोर्टल आहे. पुढील प्रश्न पाहूयात.
हा निधन वार्तेसंबंधी आहे. तर टिंबटिंब या वकील पाकिस्तानी मानवाधिकार कार्यकर्ता यांचा फेब्रुवारी 2018मध्ये निधन झाले. याचं उत्तर आहे आपलं अस्मा जहागीर. या पाकिस्तानातील ह्युमन राईट्स ॲक्टिव्हिस्ट होत्या. पुढील प्रश्न पाहूयात. डिसेंबर 2017मध्ये युनेस्कोच्या समितीने खालीलपैकी कशाला अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून मान्यता दिली आहे? त्याचं उत्तर आहे कुंभमेळा. कारण 2016मध्ये योग आणि नवरोज यांना मान्यता देण्यात आली होती. 2017मध्ये कुंभमेळ्याला मान्यता दिली आहे. बघूयात त्याबद्दल युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीबद्दल. ही यादी 2008 नंतर अस्तित्वात आली, अधिवेशनानंतर. या यादीमध्ये सांस्कृतिक वारशाची विविधता दर्शवण्यास आणि त्याच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढवण्यास मदत केली जाते. यामध्ये 3 याद्या ठेवल्या गेल्या आहेत. त्या याद्या बघूया. पहिला, तातडीच्या संरक्षणाची गरज असलेल्या वारशाची यादी. दुसरा, मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाची यादी. आणि चांगल्या संरक्षणाच्या पद्धतींची नोंद. अशा 3 गटात याचं वर्गीकरण केलं गेलं आहे. पुढे पाहूयात. हवामानासंबंधी खालीलपैकी कोणते हवामान बदलाशी संबंधित आहे? ए. पृथ्वी शिखर परिषद. बी. क्योटो प्रोटोकॉल. सी. UNFCCC अँड डी. रामसर परिषद. तर उत्तर येईल आपलं पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. कारण हे सर्व हवामान बदलाशी संबंधित आहे. कसं ते बघूयात. सर्वप्रथम पृथ्वी शिखर परिषद हे 1992 साली झालेली पर्यावरणासंबंधी सर्वात मोठे आणि महत्त्वपूर्ण परिषद आहे. या परिषदेला 108 देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ब्राझीलमधील रिओ दी जानेरो येथे ही परिषद घेण्यात आली होती, म्हणून तिला रिओ परिषदही म्हटले जाते. यात 4 बाबींवर मुख्यतः चर्चा झाली. त्यात पहिले, पेट्रोलमधील शिसे व किरणोत्सारी रसायने यांच्या उत्पादन प्रारूपांच्या तपासणीसाठी. दुसरं, जीवाश्म इंधनाऐवजी पर्यायी ऊर्जा स्रोतांचा वापर करण्याऐवजी, म्हणजेच डिझेल, पेट्रोल इत्यादींना पर्याय म्हणून सौर ऊर्जा अथवा पवन ऊर्जा इत्यादी. त्यानंतर वाहनांपासून होणारे कार्बन उत्सर्जन, शहरात वाहनांची वाढती संख्या आणि हवा प्रदूषणाने निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक सेवा आणि सार्वजनिक परिवहन सुविधांचा वापर इत्यादी संबंधित. आणि चौथा मुद्दा होता पाणी टंचाईच्या समस्येची वाढती कारणे. अशा सर्व महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर या परिषदेत चर्चा करण्यात आली आणि पुढील निर्णय प्रक्रिया राबवण्यात आली. पुढे बघूयात. क्योटो प्रोटोकॉल हा जपान देशातील क्योटो शहरात झाला. जागतिक वातावरण बदलाच्या नियंत्रणासाठी 97मध्ये बैठकीत हा करार करण्यात आला होता आणि 11 डिसेंबर 97 रोजी याचा स्वीकार करण्यात आला होता. पुढील UNFCCC युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज. आणि चौथा आहे रामसर परिषद. हे इराणमधील रामसर शहरात झाली होती 2 फेब्रुवारी 1971 रोजी आणि पर्यावरणासंबंधी झालेली हे सर्वप्रथम परिषद होती. त्यामुळे आपण 2 फेब्रुवारी हा जागतिक पाणथळ दिन म्हणूनही साजरा केला जातो. जगातील जवळपास म्हणजे UNच्या जवळपास 90% देशांनी हा करार स्वीकारलेला आहे आणि भारतानेही हा करार 1 फेब्रुवारी 1982 रोजी स्वीकारला होता. त्यामुळे महत्त्वपूर्ण आहे. पुढील क्वेश्चन बघूया. हा पर्सन इन न्यूज संदर्भातील आहे. जगातील 7 समुद्रांची यशस्वी जलतरण मोहीम करणारा पहिला भारतीय कोण? आणि तो भारतीय होता रोहन मोरे. त्यामुळे आपला पर्याय क्रमांक येतं 2. पुण्याचा रोहन मोरे याने 7 समुद्रांची जलतरण मोहीम यशस्वीरित्या पार पाडली. यामध्ये पर्यायांमध्ये दिलेले जे शब्द इतर नाव आहेत ते बघूयात. त्यात महत्त्वपूर्ण नाव आहे तारानाथ शेनॉय. हे जन्मतः मूकबधीर व अंशतः अंध व्यक्ती होते आणि त्यांनी इंग्लिश खाडी पोहून जाणारा पहिला मूकबधीर व अंशतः अंध व्यक्ती म्हणून ठरले होते ते. 1983मध्ये त्यांनी इंग्लिश खाडी पार केली होती. त्यांना हॉल ऑफ फेममध्येही समाविष्ट करण्यात आले आहे. तसंच ज्या पद्धतीने रोहन मोरे याने 7 समुद्रांची यशस्वी मोहीम राबवली, तसंच रणवीर सिंग यांनीही 7 खंडांवरील सर्वोच्च शिखर पार करण्याचा पहिला भारतीय होण्याचा मान पटकावला आहे. त्यामुळे ते देखील महत्त्वपूर्ण आहे या बाबतीत. आगामी परीक्षांमध्ये कदाचित यावर प्रश्न येऊ शकतो. पुढील प्रश्न बघूयात. हा महिलांसंदर्भातच प्रश्न आहे. प्रश्न असा, खालीलपैकी कोणते राज्य स्त्रियांना मोफत इंजेक्टेबल गर्भनिरोधक प्रदान करणारे देशातील पहिले राज्य बनले आहे? पर्याय आहेत गुजरात, राजस्थान, तामिळनाडू, महाराष्ट्र. आपला योग्य पर्याय आहे महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्याने हे प्रोव्हाइड केलेलं आहे स्त्रियांना मोफत इंजेक्टेबल गर्भनिरोधक. तसंच महिलांसंदर्भात महत्त्वाची योजना पाहूयात. एक महिला व युवती सन्मान योजना. ही
दारिद्र्य रेषेखालील 22.5 लाख महिलांना व युवतींना मोफत सॅनिटरी पॅड पुरवण्यासाठी आहे, लक्षात ठेवा. आता बघूयात राज्यशास्त्रासंबंधी क्वेश्चन्स. पहिला क्वेश्चन्स, बलवंतराय मेहता समितीची स्थापना या हेतूने करण्यात आली होती. आपल्याला विचारलं आहे कोणता हेतू होता बलवंतराय समितीची स्थापना करण्यामागे. जरी समितीच्या शिफारसीनुसार कोणता निर्णय घेण्यात आला असला तरी समिती स्थापनेसाठी कोणता हेतू होता हे आपल्याला माहीत असणं आवश्यक असतं. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सामूहिक विकास कार्यक्रमाच्या अंमलात अधिक कार्यक्षमता आणण्याकरता उपाययोजना सुचवणे. म्हणजे जो कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम सुरू झाला होता त्याच्या अजून इफेक्टिव्ह करण्यासाठी बलवंतराय यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती बनवण्यात आली होती आणि हिने पंचायत राज संबंधी महत्त्वपूर्ण शिफारसी केल्या होत्या. त्यामुळे बघूयात आपण अधिक माहिती या संदर्भात. या समितीत ठाकूर फुलसिंग, DP सिंग आणि BG राव हे सदस्य होते. समितीने अशा शिफारसी केला की पंचायत राज व्यवस्था निर्माण करण्यात यावी जी त्रिस्तरीय असेल. त्यानंतर 500 लोकसंख्या असलेल्या गावात ग्रामपंचायत स्थापन करावी आणि त्याचा सचिव ग्रामसेवकास ठेवावे. तसंच त्यांची निवड प्रत्यक्ष प्रौढ मतदान पद्धतीने केली जावी ग्रामपंचायतीच्या सदस्यांची आणि जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा जिल्हाधिकारी असावा असे त्यांनी म्हटले होते. या समितीने पंचायत समितीला सर्वाधिक महत्त्व दिले होते. त्रिस्तरीय रचनेमध्ये पंचायत समितीला सर्वाधिक महत्त्व होते. पुढे अन्य समित्या देखील पाहूयात आपण. महाराष्ट्राच्या अनुषंगाने वसंतराव नाईक समिती 1960 या शिफारसीची अंमलबजावणी देखील महाराष्ट्र सरकारने केली 1 मे 65 रोजी. आणि महाराष्ट्रातील जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा जो आहे 1961चा हा वसंतराव नाईकांच्या समितीच्या शिफारसींवरच अवलंबून आहे. त्यानुसार आपली त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था आहे. तसंच बोंगीरवार समिती 1970 या समितीने ग्रामसभेच्या किमान 2 बैठका व्हाव्यात वर्षभरात असे सुचवले. तसंच PB पाटील ही देखील महत्त्वपूर्ण समिती होती 1984मधील. याच समितीने सांगितले होते की जिल्हा परिषदांवर खासदार व आमदारांना सदस्य असू नये. तसेच सदस्यांची निवड ही प्रत्यक्ष मतदारांमधूनच करण्यात यावी, ज्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात जुलै 2017मध्ये देखील झाली आहे असे आपण म्हणू शकतो. तसंच ग्रामपंचायतीची लोकसंख्येनुसार पुनर्रचना करण्यात यावी अशा या शिफारसी PB पाटील समितीने केल्या होत्या, म्हणून महत्त्वपूर्ण. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील थेट निवडलेल्या सरपंचाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? पहिले विधान, सरपंचाविरुद्ध अविश्वासाचा ठराव 2/3 सदस्यांच्या पाठिंब्याशिवाय मांडता येणार नाही. दुसरे विधान, अविश्वासाचा ठराव मंजूर होण्यासाठी 3/4 बहुमताची आवश्यकता असते. तिसरं विधान, जर अविश्वासाचा ठराव फेटाळला गेल्यास पुन्हा 2 वर्ष मांडता येणार नाही. चौथं विधान, सरपंचाच्या कारकिर्दीच्या अखेरच्या वर्षात अविश्वासाचा ठराव मांडता येणार नाही. तर बघूयात, यात आपलं उत्तर येतं आहे पर्याय क्रमांक 4. कारण कसं ते पाहूयात. आता महाराष्ट्रात थेट सरपंच निवड ही जुलै 2017पासून लागू करण्यात आली आहे. असली शिफारस PB पाटील समितीने जी 1984मध्ये नेमण्यात आली होती त्यांनी केली होती आणि जुलै 2017पासून हे सरपंच थेट लोकांकडून निवडून दिले जात असतात. तसंच अविश्वास ठराव निवडीपासून 2 वर्षांपर्यंत मांडता येत नाही. तसेच हटवण्याचा ठराव मुदत संपण्यापूर्वी 6 महिने अगोदर मांडता येत नाही. आपल्या अखेरच्या वाक्यात दिलं आहे की अखेरच्या वर्षात अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही, तर ते चुकीचं आहे. अखेरच्या 6 महिन्यात तो मांडता येत नाही आणि एकदा फेटाळला गेलेला ठराव पुन्हा 2 वर्ष मांडता येत नसतो. आणि यासाठी 2/3 सदस्यांचा पाठिंबा आवश्यक असतो. अविश्वासाचा ठराव मंजूर होण्यासाठी 3/4 बहुमत आवश्यक असते. म्हणजे 100 सदस्य जर असतील तर त्यापैकी 66 सदस्यांचा पाठिंबा आवश्यक असेल आणि 75% बहुमत आवश्यक असेल हटवण्यासाठी. तर हे लक्षात ठेवा. पुढील विधान आहे नीती आयोगासंबंधी चुकीचं विधान विचारलं आहे. तर नीती आयोग म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. दुसरं विधान 1 जानेवारी 2015 रोजी स्थापना. तिसरं विधान पंतप्रधान या नीती आयोगाचे अध्यक्ष असतात. तर यात विधान ए चुकीचं आहे. नीती आयोगाचा फुल फॉर्म आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. त्यामुळे लक्षात ठेवा, आयोग आपल्याला जरी सोपे प्रश्न विचारत असेल तरी त्यामध्ये कुठेतरी त्याच्यात त्रुटी असते आणि आपलं परीक्षेचे प्रश्न सोडवण्याच्या ओघात लक्ष नसतं आणि आपल्याकडून चूक होऊ शकते. याला आपण सिली मिस्टेक म्हणू शकतो. जर हा प्रश्न चुकला तर केवळ
व्यवस्थित न वाचल्यामुळे चुकणारे काही प्रश्न असतात आपल्याला आणि जे आपल्याला कट ऑफपासून 2 मार्कांचा हे अंतर पडतं. त्यामुळे आपण काळजीपूर्वक प्रश्न वाचा आणि सोडवण्याचा प्रयत्न करा आणि हे तुम्ही प्रॅक्टिसने करू शकतात. तर पुढील प्रश्न पाहूयात. जोडा लावा संबंधी आहेत राज्यशास्त्रातील. आपल्याला संसदेची निर्मिती, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची पद्धत, भारताचा उपराष्ट्रपती, भारताचा महान्यायवादी इत्यादींची यादी दिली आहे आणि त्याचं अचूक कलम कोणतं ते ओळखायचं आहे. तर यामध्ये संसदेची निर्मितीसाठी दिला 81 कलम, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी 54, भारताचा उपराष्ट्रपती पदासाठी 64, महान्यायवाद्यासाठी 76. तर योग्य जोडी आहे आपली पर्याय क्रमांक 4 भारताचा महान्यायवादी, कलम क्रमांक 76. तर कसं, संसद निर्मिती ही कलम 79 नुसार होते. कलम 80 नुसार राज्यसभा आहे आणि 81 नुसार लोकसभा आहे. तसंच महान्यायवादीचं कलम आहे 76. तर हे लक्षात ठेवा. पुढे पाहूयात. प्रश्न क्रमांक 20 विधाने दिली आता आपल्याला राज्यशास्त्रातील. भारतीय राज्यघटनेत प्रत्येक राज्यासाठी उच्च न्यायालयाची तरतूद केलेली आहे. दुसरे विधान, उच्च न्यायालय असलेले दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे. तिसरे विधान, भारतात उच्च न्यायालयाची स्थापना सर्वप्रथम 1862 झाली आणि स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेले अलाहाबाद उच्च न्यायालय हे देशातील 4थे उच्च न्यायालय आहे. यातील बिनचूक विधान ओळखायला सांगितलेले आहे आणि यातील सर्वच विधाने योग्य आहेत. तर भारतात प्रत्येक राज्यासाठी उच्च न्यायालयाची तरतूद आहे आणि एकूण 24 न्यायालये आहेत, 3 संयुक्त न्यायालये आहेत आणि दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहेत. 7व्या घटनादुरुस्तीनुसार 1956 जी झाली होती त्यानुसार 2 किंवा अधिक राज्यांसाठी हायकोर्ट स्थापण्याचा संसदेला अधिकार असेल. तसेच कलकत्ता, बॉम्बे आणि मद्रास येथे 1862 हायकोर्ट स्थापन झाले आहे, हे लक्षात ठेवा. आणि 4था हायकोर्ट अलाहाबादला 1866 स्थापन झाले आहे. आणि केंद्रशासित प्रदेशांपैकी दिल्लीच असा आहे ज्याला स्वतःचे उच्च न्यायालय आहे. इतर केंद्रशासित प्रदेश हे जवळच्या राज्यांमध्ये त्यांचं उच्च न्यायालय आहे. पुढील प्रश्न पाहूयात. हे कलम क्रमांक 164शी निगडीत आहे, राज्य विधिमंडळाशी. हे विधान, मुख्यमंत्री राज्यपालांकडून नियुक्त केला जाईल आणि इतर मंत्री राज्यपालांकडून मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार नियुक्त केले जातील. विधान, राज्याच्या प्रशासनासंबंधी मंत्रिपरिषदेचे सर्व निर्णय राज्यपालास कळवणे हे मुख्यमंत्र्यांचे कर्तव्य असेल. तिसरे विधान, मंत्रिपरिषद राज्याच्या विधानसभेस सामुदायिकरित्या जबाबदार असेल. आणि 4थं विधान, मंत्रिपरिषदेतील मुख्यमंत्र्यांसहित एकूण मंत्र्यांची संख्या राज्याच्या विधानसभेतील एकूण सभासद संख्येच्या 15% अधिक असणार नाही. तर यामध्ये आपले 164 कोणते अनुच्छेद समाविष्ट आहे ते विचारलं आहे. आता यात जरी सर्व विधाने बरोबर दिसत असतील तरी एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला केवळ 164 तरतुदी ओळखायच्या आहेत. त्यामुळे हा प्रश्न योग्य अयोग्य ओळखायचा नसून तर 164 तरतुदी ओळखण्यासंबंधी आहे. आणि आपलं यात उत्तर येत आहे पर्याय क्रमांक 3 अ, क, ड. कारण राज्याच्या प्रशासनासंबंधी मंत्रिपरिषदेचे निर्णय राज्यपालास कळवणे हे मुख्यमंत्र्यांचे कर्तव्य आहे, मात्र ते 167व्या कलमात अंतर्भूत आहे. त्यामुळे ते 164 नसते आणि आपला योग्य पर्याय विधान अ, विधान क आणि विधान ड बरोबर. 164(1) सांगितले आहे की मुख्यमंत्री राज्यपालांकडून नियुक्त होईल व त्याच्या सल्ल्याने राज्यपाल इतर मंत्री नेमतील. तसंच 164(2) मंत्रिपरिषदेची सामायिक जबाबदारी विधानसभेला असेल असे प्रतिपादित केले गेले आहे. आणि 91वी घटनादुरुस्ती 2003 नुसार राज्याच्या विधानसभेत म्हणजे राज्याचे मंत्रिमंडळ हे विधानसभेच्या सदस्य संख्येच्या 15% अधिक असणार नाही अशी तरतूद केली गेली आहे. तर हे केंद्र आणि राज्यांसाठी 91वी घटनादुरुस्ती लागू आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ हे 15% सीमा उल्लंघन करू शकत नाही. मात्र दिल्लीसाठी ते केवळ 10% असेल. म्हणजेच दिल्लीत विधानसभा 70 सदस्याची असल्यामुळे त्याच्या 10% म्हणजे केवळ 7 मंत्री असू शकतात. तर हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूयात. भारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्रांच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट केली आहे? तर यात आपला पर्याय क्रमांक आहे 2 जपान, हे उत्तर आहे. कसं ते बघूया. मूलभूत कर्तव्ये हे आपल्या भारतीय राज्यघटनेत सुरुवातीला अंतर्भूत नव्हते, मात्र कालांतराने आपण दुसऱ्या राज्यांपासून प्रेरणा घेऊन आपल्या घटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश केला. त्यासाठी स्वर्ण सिंग समितीने शिफारस केली होती.
तर जपान आणि व्हिएतनाम हे असे देश आहेत ज्यांच्या घटनेत कर्तव्यांचा समावेश केला गेलेला आहे. रशिया जो साम्यवादी विचारसरणीचा देश आहे, त्या देशात हक्क, मूलभूत हक्क आणि कर्तव्य यांना समान महत्त्व आहे. म्हणजे जसं भारतात न्यायालयाने निकाल दिला की मूलभूत हक्क हे कर्तव्यांच्या वरचढ असतील किंवा मार्गदर्शक तत्त्वांच्या वरचढ असतील, तसं रशियात मानलं जात नाही. त्यांच्याकडे हक्क आणि कर्तव्यांना समान महत्त्व आहे. त्यामुळे मात्र विकसित देशात कर्तव्यांविषयी त्यांनी स्पष्टता ठेवलेली नाही आहे. त्यांना विकसित देशांमध्ये मूलभूत हक्कांवरच विशेष भर देण्यात येतो. त्यामुळे त्यांच्या घटनांमध्ये आपल्याला कर्तव्यांविषयी काही तरतुदी दिसत नाहीत. भारतात ही 42व्या घटनादुरुस्तीने मूलभूत कर्तव्यांची तरतूद केली गेली आहे स्वर्णसिंग समितीनुसार. पुढील प्रश्न पाहूयात. भारतीय संविधानात नमूद केल्याप्रमाणे पुढीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपालांना विशिष्ट गोष्टींबाबत विवेकाधिकार प्राप्त होतात? आता राज्यपालांना राष्ट्रपतींपेक्षा काही विशेष अधिकार अधिक उपलब्ध असतात, कारण राज्याचा केंद्रावर वर्चस्व असावे या दृष्टीने ती तरतूद केली गेली आहे. तर पाहूयात त्या कलमांमध्ये कोणत्या दिल्या आहे. तर आपला पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 4 कलम क्रमांक 163 मधील तरतुदीनुसार राज्यपालाला विवेकाधिकार प्राप्त होतात. म्हणजेच मंत्रिमंडळ हे राज्यपालाला सहाय्य करण्यासाठी आवश्यक असेल, मात्र काही अपवादात्मक स्थितीत राज्यपाल स्वतः निर्णय घेऊ शकतील, त्यांना स्वविवेकाधिकार प्राप्त असेल असे देखील या कलमात अंतर्भूत आहे. तर आणि राज्यपाल आपले राष्ट्रपतीच्या संमतीसाठी काही विधेयक राखून ठेवू शकतात किंवा विधानसभा बरखास्त करणे न करणे, राष्ट्रपती राजवट लागू करणे याबाबत त्यांना ते स्वविवेकाधिकार प्राप्त होतात. तर हे कलम क्रमांक 163 अंतर्भूत आहे, लक्षात ठेवा. आपण राज्यपालासंबंधी बघूयात इतर कलम महत्त्वपूर्ण. कलम 155नुसार राज्यपालांची नियुक्ती सांगितली गेली आहे. राज्यपाल हा केंद्राचा प्रतिनिधी असतो, त्यासाठी निवड नसते. राष्ट्रपती आपल्या सहीने राज्यपालाची नियुक्ती करतात मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार. कलम 154मध्ये राज्याचा कारभार राज्यपालाच्या विहित असेल असे प्रतिपादित केले गेले आहे. 156नुसार राज्यपालाचा पदावधी सांगितला गेला आहे. 157नुसार नियुक्तीसाठी अर्हता सांगितल्या गेल्या आहेत आणि 158नुसार त्या पदाच्या अटी आणि शर्ती, तसेच 159नुसार राज्यपाल पदाच्या शपथचे. तर यावरून आपल्याला लक्षात येतं की अल्पसंख्याकांचे शासन हे लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नाही आहे. इतर जे 3 पर्याय आहेत आपले, मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका, व्यक्तीची प्रतिष्ठा आणि कायद्यासमोर समानता, हे लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे आपला पर्याय क्रमांक येतो फक्त पर्याय क्रमांक 3. बघूयात लोकशाहींची मूल्य. सार्वभौमत्व आणि स्वतंत्रता हे लोकशाहीचे मूलभूत मूल्य असतात. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यावरच लोकशाहीचा पाया उभारलेला असतो. त्यामुळे कायद्यासमोर समानता आणि व्यक्तीचे मूलभूत हक्क तसेच व्यक्तीची प्रतिष्ठा हे त्याचे मूलभूत मुद्दे आहेत. तसंच तटस्थ न्यायव्यवस्था आणि निष्पक्ष निवडणुका हे देखील लोकशाही व्यवस्थेसाठी आवश्यक असतं. त्याशिवाय लोकशाहीची अंमलबजावणी होऊ शकत नाही. त्यामुळे ही लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे अथवा लोकशाही व्यवस्थेला अनुसरून आहेत. तर आयोगाने जे मूलभूत संकल्पना असतं आपल्या, त्यावरही प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे आपण पुढच्या लेक्चरमध्ये आयोगाने आपल्या राज्यशास्त्रातल्या मूलभूत संकल्पनांविषयी चर्चा करूयात. आता पुढचा प्रश्न पाहूयात. तर पर्याय दिले आहेत आपल्याला विषयांचे आणि त्यात संविधानातील सूची दिल्या आहेत दुसऱ्या बाजूला आणि ओळखायचं आहे योग्य पर्याय. तर हे पर्याय आहे दिव्यांग आणि बेरोजगार यांना सहाय्य, राज्यसूची. दुसरं टपाल खाते व बचत खाते संघसूची, बँकिंग संघसूची आणि सर्व प्रकारच्या सर्व ठिकाणची जत्रा राज्यसूची. तर यानुसार बघूयात आपला पर्याय येतो आहे पर्याय क्रमांक 2. अ, ब आणि क विधान योग्य आहेत, कारण सर्व प्रकारच्या यात्रा आणि ठिकाणांची तीर्थयात्रा ही राज्यसूचीत येत नाही. तर त्यात विभागणी आहे केंद्र आणि राज्यांमध्ये. त्यामुळे सर्व प्रकारचे हा शब्द असल्यामुळे हे चुकीचं ठरतं आहे आणि आपले पर्याय केवळ 3. महत्त्वपूर्ण विषय आहेत संरक्षण, बँकिंग, परराष्ट्र व्यवहार, चलन, आण्विक ऊर्जा, विमा, दळणवळण, आंतरराज्य व्यापार, लेखापरीक्षण आणि जनगणना इत्यादी आणि अजून बरेच. तर राज्यसूचीतले विषय बघूयात. राज्यसूचीत सुरुवातीला 66 विषय होते, ज्यांची संख्या आता 61 राहिली आहे. तर स्थानिक सरकार, सार्वजनिक व्यवस्था, पोलीस, तुरुंग,
कृषी, मत्स्य, उद्योग, तसंच चित्रपट, बाजारपेठा, जुगार आणि नाट्यगृह हे विषय राज्यसूचीत येत असतात. पुढे पाहूयात समवर्ती सूची, ज्यात 47 विषय होते, आता त्यांची संख्या 52 झाली आहे. त्यात येतात फौजदारी कायदे व प्रक्रिया, दिवाणी प्रक्रिया, विवाह व घटस्फोट, तसेच लोकसंख्या नियंत्रण, कुटुंब नियोजन, विद्युत, तसेच कामगार कल्याण, आर्थिक आणि सामाजिक नियोजन आणि वृत्तपत्रे, पुस्तके, औषधे आणि मुद्रणालय हे विषय समवर्ती सूचीत येतात. तर मित्रांनो, आपण या लेक्चरमध्ये इथंच थांबूयात. इतिहास व भूगोलसाठी आपण पार्ट 2मध्ये बघूयात आणि उर्वरित भाग पार्ट 3मध्ये बघूयात. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.